जळगावच्या यावलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मस्साजोग आणि परभणी घटनेची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणार नाही। भुजबळ भाजपमध्ये जाणार नाहीत असं स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी दिलं। तसंच आदिवासी भागातील वैद्य आणि औषधी वनस्पतींना आयुर्वेदाशी सांगड घालून मुख्य प्रवाहात आणणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलं। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ यावलमध्ये आंबेडकरी संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला। अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। राजगुरुनगर घटनेच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर बंदची हाक देण्यात आली आहे। शहरवासियांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेण्याचं आवाहन आंदोलकांनी केलंय। शिवाजीराव आढळराव पाटलांनी राजगुरुनगरच्या पीडित कुटुंबाची भेट घेतली। पीडित कुटुंबाच्या मदतीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांचं बैठक घेतल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेतलं। दरम्यान दर्शन घेतल्यानंतर माजी खासदार सुजय विखेंनी बावनकुळेंच्या वाहनाचं सारथ्य केलं। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वक्तव्य केलं। कोणत्याही योजनेचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही असं विधान आदिती तटकरेंनी विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप करत केलं। पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाली। प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये वाद झाला। या वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। अहमदनगरच्या पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी देवस्थान समितीच्या सदस्यांचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या नगरसेवकाला अटक करण्यात आली। नंदुरबारच्या तळोदा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या अलीविहीर आश्रमशाळेतील एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। झोपेतच या चिमुकलीचा मृत्यू झाला। हा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट आहे। मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लासह सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली। याआधी आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली। आता या चिमुकल्यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला असून मोठ्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। यावर एक मोठी बातमी येते। मुंबईतील खैराणी रोड साकीनाका परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। इथे असलेल्या एका गोदामाला आग लागली असून या आगीमध्ये 2 गोदामांनी पेट घेतलाय। झोपडपट्टी भागामध्ये आग लागल्यामुळे अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतायत आणि अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। मुंबईतल्या साकीनाका परिसरात 2 गोदामांना लागलेली ही आग आपल्याला दिसतेय। खैराणी रोड इथे भीषण आग लागली आहे। 2 गोदामांनी पेट घेतलाय। झोपडपट्टी भागामध्ये ही गोदामं असल्यामुळे इथे आग लागल्यामुळे शर्थीचे प्रयत्न करावे लागतात या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश माने आहेत आपल्या सोबत। अविनाश, ही गोदामं नेमकी कसली आहेत? आग कशामुळे आणि कधी लागली, काही कळलंय का? नक्कीच पाहिलं खैराणी रोड हा परिसर आहे। ह्या परिसरातील ही 2 गोदाम आहेत। त्याच्या आजूबाजूला झोपडपट्टी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। एकंदरीतच पाहिलं ही आज जर पाहिलं 7-7:30च्या सुमारास ही आग आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे जर पाहिलं अग्निशमन दलाच्या या तब्बल 3 ते 4 गाड्या ज्या आहेत दाखल अग्निशमन दल जे आहे ते आगीवरती नियंत्रण मिळवण्याची शर्थीचे सध्या जे आहे ते प्रयत्न करत आहेत। परंतु पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती झोपडी असल्यामुळे ही आग आणखी होण्याची शक्यता असल्यामुळे ही आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं सध्या आहे ते अग्निशमन दलाचे प्रयत्न सध्या सुरू असल्या सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या आगीत जर पाहिलं अद्याप 19 जखमी नसल्याची आहे ती माहिती मिळाली आहे। त्यामुळे पाहिलं तर आग जी आहे मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाढताना सध्या आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहे। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी। उल्हासनगरमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्याच्या अड्ड्यावरती पोलिसांनी धाड टाकली। या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतलं असून अंमली पदार्थांचा साठा देखील जप्त केलाय। मुंबई महानगरपालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी फक्त 2च दिवस शिल्लक आहेत। वर्षाअखेरीस मालमत्ता कर भरा, नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं मालमत्ता धारकांना दिलाय।
बीडीडी चाळ प्रकल्पासाठी सीबीआरईची नेमणूक करण्यात आली आहे. वरळी नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्याचा पर्याय सुचवण्यात येणार आहे. कल्याणमधील अत्याचार करून हत्या करण्याच्या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा आरोपी मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं तपासणीमधून समोर आलंय. बेस्टच्या अपघातामध्ये वाढ झाल्यामुळे पालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे. बेस्टच्या ताफ्यातील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हर्सना सुरक्षित ड्रायव्हिंगचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये ड्रायव्हर्सना सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे पालिकेच्या गाड्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचतं, त्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावरती मार्ग काढण्यासाठी आता 58 ठिकाणी दुप्पट व्यासाची पाईपलाईन बदलण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये थकीत भाडे वसुलीसाठी विकासकाच्या मालमत्तेवरती टाच आणण्यासाठी झोपून प्रयत्न सुरू आहेत. थकीत भाडे वसुलीसाठी थेट वसुली आदेश काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. कोल्हापुरातील महापुरावरती नियंत्रण आणण्यासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलंय. यासाठी कोल्हापुरात 4 जणांचं पथक दाखल झालंय. मागील 8 दिवसांपासून सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. उल्हासनगरचा अंबरनाथ बदलापूरमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय. बारवी धरणातून उल्हास नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यावरती जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय. अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर खाली आणण्याचं काम पूर्ण झाल्यामुळे आता पोहोच रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली आहेत. रेल्वेच्या हद्दीतील कामं पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामं वेळापत्रकानुसार करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे 30 एप्रिल 2025 रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे, तर शेतात काढलेला कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. डॉक्टर सिंह यांची अंत्ययात्रा सकाळी 9:30 वाजता ऑल इंडिया काँग्रेस कमिटी दिल्ली इथल्या मुख्यालयातून निगमबोध घाटाकडे निघेल. डॉक्टर सिंग यांचं पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. प्रधानमंत्री हमें मिले थे, ये जो सबका सुनते थे और गरीबों की बात वो हमेशा करते थे. उन्होंने फूड स्कीम निकाली, उन्होंने आधार कार्ड निकाला और वो हमेशा के लिए गरीबों के लिए ध्यान देते थे. सर, मेमोरियल साइट को लेकर जो चीज़ें कल हुई, कांग्रेस प्रेसिडेंट ने गवर्नमेंट से कहा भैया लोकेट करिए, तो उन्होंने कहा कि हम करेंगे. उसको आपको लगता है कि थोड़ा आगे देखिए, हम फाइट करेंगे उनके लिए. सुशील कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. आणि आज हा अंत्ययात्रेसाठी रथ सजवण्यात आलेला आहे आणि त्यातूनच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा आज निघेल. अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमचे दिल्लीतून प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत आपल्यासोबत. प्रशांत, काय माहिती? मी सध्या काँग्रेस मुख्यालयामध्ये आहे. इथे साधारणतः 8:30 वाजता माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव येणार आहे. जर बघितलं तिथे तयारी सगळी युद्धस्तरावरती आहे, संपूर्ण साधारण झालेलं आहे. आर्मी, लष्कराचे पोलीस देखील आहे इथे. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करणार आहे. साधारणतः इथे 8:30 वाजता डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव येईल. जे मुख्य इथे पत्रकार परिषदेचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये साधारणतः त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. मोठ्या संख्येनं सर्वसामान्य जनता देखील इथे एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे हे सर्व जे आहेत वेगवेगळ्या राज्यातून इथे आलेले आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. याच इथे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांचं दर्शन घेणार आहे. त्यासाठी इथे सर्वसामान्यांना थांबण्याकरता एक व्यवस्था देखील करण्यात. आप कहाँ से आए हैं? फिरोजाबाद, उत्तर प्रदेश से जी. सरदार जी का दर्शन करने. जी जी. और कितने लोग आए हैं आप लोग? काफ़ी संख्या में उत्तर प्रदेश से लोग आ रहे हैं. जिनको उम्मीद नहीं थी वो भी आ रहे हैं.
जिस तरह से उनके कामों को अगर हम उजागर करेंगे तो उनको कौन सा काम आपको याद आता है? उनके काम की तो एक मिसाइल है। 10 साल मनमोहन सिंह प्रधानमंत्री रहे, उन्होंने देश को इतना मजबूत कर दिया। जो आज देश के अंदर हालात हैं आपको मालूम है, जिस तरीके से भारतीय जनता पार्टी राजनीति कर रही है देश में, हिंदू को मुस्लिम से लड़ाने का काम कर रही है, मंदिर और मस्जिद की बात कर रही है। ये तानाशाही सरकार है, ये सिर्फ आपस में लड़ाने का काम कर रही है। देश से कोई मतलब नहीं है कि और देश उनको इकट्ठा करने का काम सरदार जी ने किया था. बिल्कुल किया था, उन्होंने देश को मजबूत भी किया था। देशाला मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठीच आम्ही इथे दर्शन घ्यायसाठी आलेलो आहे. इथे तयारी सुरू झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जो मुख्य हॉल आहे पत्रकार परिषद समोर जो दिसतोय आपल्याला, तिथे त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर मनमोहन सिंगांना जर आपण त्यांची आठवण केली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी ज्या पद्धतीनं मनरेगा असो किंवा सोबतच राईट टू फूड असो, म्हणजे अन्नाचा अधिकार असो किंवा राईट टू एज्युकेशन असो, म्हणजे शिक्षणाचा अधिकार असो, यासारख्या अनेक महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक अशा योजनांना संकल्प आणि योजनांना मूर्त स्वरूप देण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात झालं. तर त्या 10 वर्षाच्या कार्यकाळानंतर एक अर्थतज्ञ आणि एक प्रशासकीय रणनीतिकार आणि पंतप्रधान, जो सर्वोत्कृष्ट पंतप्रधान अशा प्रकारे त्यांच्याबद्दल विरुद्ध आहेत असं त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होणार. त्यामुळे इथे काँग्रेसचा जो माहोल आहे हा अतिशय असं म्हणता येईल की वातावरण इथलं गंभीर आहे आणि या गंभीर वातावरणामध्ये त्यांचा अंतिम प्रवास इथून सुरू होणार आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी आपण बघूया. जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील आणवा गावामध्ये एटीएस आणि झारखंड पोलिसांनी एक संयुक्त कारवाई करत एकाला ताब्यात घेतलंय. शिवाय गावामध्ये राहत असलेल्या 4 ते 5 जणांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. राजू असं एटीएसनं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव असून तो बांगलादेशी रोहिंग्या असल्याचं समोर आलंय. बांगलादेशी रोहिंग्या गेल्या काही दिवसांपासून आणवापाडा वस्तीवरील स्टोन क्रशरवरती काम करत होता आणि तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय एटीएसच्या पथकाला होता आणि त्याला त्यामुळेच ताब्यात घेतलंय.